नमस्कार, मी प्रज्ञा मेहत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल प्रस्तुत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री संतोष काळे. कवी आहेत ते आणि त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरतीच्या कविता आता आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मी प्राध्यापक संतोष काळे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस येथे गेली 27 वर्ष इतिहास विषयाचं अध्यापन करतो आहे. गेली 20 वर्ष मी मराठी साहित्याची सेवा जी आहे ही सेवा करतो आहे. पलूस येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस याच्या माध्यमातून मराठी साहित्याचे अनेक विविध उपक्रम मी घेत आहोत. मी कवितेच्या क्षेत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते मी अत्यंत मनापासून लिहिलेलं आहे आणि कविता हा माझा जगण्याचाच प्राण असा ठरलेला आहे आणि कवितेच्या क्षेत्रात माझी भरारी आहे. कविता हा माझा जगण्याचा एक प्राण आहे आणि त्यातच माझी एक उत्तुंग अशी भरारी मी घेत आहे. नमस्कार, मी प्रज्ञा मेहत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल प्रस्तुत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी ज्यावेळी लिहित असताना या सगळ्या समाजव्यवस्थेकडे पाहतो, त्यावेळी समाजव्यवस्थेकडे पाहत असताना मला आज जरी इंटरनेटचं युग आलं, प्रचंड वैभवाचं श्रीमंतीचं युग आलं, तरी मला माणसं जी आहेत ही निरागसपणे हसलेली दिसत नाहीत. निखळपणानं जगणं त्यामध्ये जगणारी माणसं त्यामध्ये दिसत नाहीत. पण मी ज्यावेळी पाठीमागचा काळ पाहतो की जो 40-50 वर्षापूर्वीचा होऊन गेला, की त्यावेळी इथं कुठलं इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हता, पण माणसाच्या मनाची इतकी श्रीमंती होती की माणसं गुण्यागोविंदानं त्यामध्ये एकत्रित यायची, सुखदुःखात एकमेकाच्या सहभागी व्हायची आणि एक मनाच्या श्रीमंतीचं जग, मनाच्या श्रीमंतीचं वैभव त्या काळामध्ये होतं. आणि मग लिहित असताना मला तो काळ आठवला आणि मग तो सोनेरी काळ मी माझ्या कवितेमध्ये बांधला. तो असा बांधला, 9 वारी पदराखाली झोपी जायचा बाळ, 9 वारी पदराखाली झोपी जायचा बाळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. माती तीच रानं तीच मातीला गंध यायचा, माती तीच रानं तीच मातीला गंध यायचा, माती गोंजारत बापाचा श्वास मंद व्हायचा, मातीशी माणसानं जोडली होती नाळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. कुणी उतत नव्हतं, मातत नव्हतं, घेतला वसा टाकत नव्हतं, कुठं नव्हती फसवणूक, लबाडी करून हसवणूक, माणसाचं मन मोठं आभाळात मावत नव्हतं, अरे फुकटच्या दमडीला कधी कुणी शिवत नव्हतं, लंपटपणा लाचारी कुणी घोटत नव्हतं लाळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. शब्दावचने मोडत नव्हती माणसं, शब्द तोडत नव्हती, शब्दासाठी माणसं पाषाणागत बिलगायची, आमिषांचे लावले सुरुंग तरी नाही उलगायची, कष्टाची श्रीमंती गळ्यात तुळशीची माळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. मुठभर पेरलं तर उतू जायचं रान, पिवळं धम्मक हळदीचं पान, अरे सुगीचे दिवस कसे अलगत यायचे, वाड्यातल्या सोप्यात चांदणे भरून जायचे, स्वर्गातल्या सुखांचे दारी वाजत राहायचे टाळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. आजीच्या कुशीत नातवंड खेळायची, आभाळातल्या चंद्रागत मांडीवर लोळायची, गोष्ट आजीच्या बटव्यातली गोड लागायची कानाला, अरे अंकुर फुटायचा इवल्या मनाला, आजीचा गाव साऱ्यांना भावत होता, कुठल्याच नकाशाच्या फुटपट्टीत मावत नव्हता, हरवून गेला गाव आता उदास झाली चाळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. कोसळायचा सुपानं पाऊस, रानं चिंब भिजायची, पाखरं फांदीवर तशीच निजायची, ओढे नदी नाले कधीच नव्हते आटलेले, पाण्यासाठी गाव तर कधीच नव्हते उठलेले, ऊन असो पाऊस फुलत राहायचा माळ, अरे सोनेरी दिवसांचा एक होता काळ. खरी होती लोकशाही, दिलदार होते नेते, सत्यासाठी झेलत होते तलवारीचे पाते, पैसा अडका बंगला गाडी यात नेता अडकत नव्हता, जातीवरून नेता कधीच कुठं भडकत नव्हता, अरे सत्तेच्या खुर्चीला मांगल्याचा वास यायचा, देशप्रेमाच्या अमृतानं प्याला कसा भरून जायचा, माझं ते माझं आणि तुझंही माझं असा कुणी घेत नव्हतं आळ, 9 वारी पदराखाली झोपी जायचा बाळ, सोनेरी दिवसांचा एक होता काळ, सोनेरी दिवसांचा एक होता काळ. हा काळ
मला या शेतांच्यामध्ये, या रानांच्यामध्ये, या हिरव्या झाडांच्यामध्ये मला दिसतो. आज आम्ही या पैशाच्या पाठीमागं धावू लागलो आणि आम्ही निसर्गाशी नातं सगळं तोडून टाकलं. आम्ही एखादं निरागस असं फुललेलं झाड डोळे भरून बघत नाही. आम्ही हिरवी हलणारी रानं जी आहेत, ही रानं आम्ही डोळ्यात साठवून घेत नाही. ही निसर्गाची आम्ही जवळीकता जी आहे, ही जवळीकता तोडून टाकली आणि माणूस आहे, हा माणूस त्यामध्ये नैराश्यमय झाला. पण ज्यावेळी आपण बांधावर एखादं फुललेलं झाड बघतो आणि उन्हात त्याची सावली सांडलेली बघतो, त्यावेळी आपलं मन भरून येतं आणि ते झाडसुद्धा आपल्याशी बोलतं. आपण मनानं रितं असावं लागतं, मनानं मोकळं असावं लागतं आणि मग झाड आपल्याशी बोलतं, अरे मी फक्त सावलीच सांडली नाही, खाली शब्द सांडले, ते शब्द गोळा कर, त्याचं गाणं कर, त्याची कविता कर. आणि मग मी त्याची कविता करतो. नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती, नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, बिरबिरणारा मंद वारा हितगुजकानी मांडतो, फांदीवर शिळ घालीत पक्षी झोप पापनीत सांडतो, माथ्यावरच्या आभाळाने केशर निळे सांडले, पंखावरती झेलण्यासाठी सारे पक्षी भांडले, नसे अंतरून नसे पांघरून डोळा झोप दाटते, मातीचे उबदार अंग आईची मांडी वाटते, उघडता डोळा हिरवा शिवार तालावरती डोलतो, कंसावरचा मोती दाना माझ्या सवे बोलतो, नको बिछाना मखमली गाद्या पंख्यांची गरगर पाती, झाडाखाली देह टाकला कुशीत घेते माती, कुशीत घेते माती, कुशीत घेते माती. हे मातीतलं कुशीत घेणं जे आहे, हे घेणं अनुभवावं लागतं. याची जवळीकता साधावी लागते आणि मग शब्द आपल्या जवळ त्यामध्ये येतात आणि त्या शब्दांची कविता होते आणि त्या शब्दांचं गाणं त्यामध्ये होतं. शब्दांचं असं गाणं होतं आणि मग हे शब्द जवळ येतात. ह्या शब्दांची किमिया मला दिली माझे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर यशवंतराव पाटणेंनी. आणि मग त्यांच्या शब्दातून मला त्यामध्ये बळ चालायला मिळत गेलं आणि मग त्यांनाच मी एक कविता संग्रह अर्पण केला, सर तुमचे शब्द. आणि त्याच्यावर मी कविता शब्दांची लिहिली. ती कविता अशी होती, सर तुमचे शब्द मी माझ्या काळजात बांधून ठेवलेत, सर तुमचे शब्द मी माझ्या काळजात बांधून ठेवलेत, एका एका धाग्यानं सांधून ठेवलेत, सर तुमच्या शब्दांची ग्रंथांची पानं होतात, तुमचे शब्द माझ्या आयुष्याचं गाणं होतात, मी आनंदानं वाचू लागतो, आनंदानं नाचू लागतो, सर तुमच्या शब्दांनी मला पावसासारखं कोसळायला शिकवलं, लाटांसारखं उसळायला शिकवलं, वेदनेचा हुंदका दाबत हसायला शिकवलं आणि सज्जनाच्या पंक्तीलाही बसायला शिकवलं, सर तुमचे शब्द माझ्या घरामध्ये, सर तुमचे शब्द माझ्या घरावर तोरण म्हणून झुलतील, शब्दांची चांदण फुलं माझ्या अंगणात उमलतील, शब्दांची चांदण फुलं माझ्या अंगणात उमलतील. ही शब्दांची चांदण फुलं माझ्या अंगणात उमलली आणि ती फुलं मी घेऊन आज साऱ्यांना वाटत त्यामध्ये फिरतो आहे. पण ज्यावेळी मी अशा अनेक ठिकाणी त्यामध्ये बघतो, त्यावेळी माणसांच्या मनातली जी घुसमट आहे, ती घुसमट मला फार वेदना देते. माणसं मनात काहीतरी घुसमट ठेवून त्यामध्ये जगायला लागली आणि मग खेडेगावातला माणूस ज्यावेळी शहरात जातो, त्यावेळी शहरात गेल्यानंतर त्याला आपल्या व्यथा सांगता येत नाहीत, त्याला आपल्या वेदना सांगता येत नाहीत आणि मग त्याच्या मनाची घुसमट होते आणि मग ती घुसमट मला वेदनेचा डंक देते आणि मग शब्द माझ्याजवळ येतात आणि मग त्या शब्दातून त्या वेदनेची घुसमट मी मानतो. ती अशी, बंगल्यापुढं बाग आहे पण वास नाही फुलांना, अरे बंगल्यापुढं बाग आहे पण वास नाही फुलांना, मनामधली घुसमट कशी सांगू मुलांना, मनामधली घुसमट कशी सांगू मुलांना, स्क्वेअर फुटात ज्याचं त्यानं घर रेखीव आखलेलं, स्क्वेअर फुटात ज्याचं त्यानं घर रेखीव आखलेलं,
उन्हाचीही हळद रुसली इतकं ते झाकलेलं. चकचकणाऱ्या इतक्या भिंती इथं आरशालाही थारा नाही. अरे चकचकणाऱ्या इतक्या भिंती इथं आरशालाही थारा नाही. अरे जावळ उडावं बाळाचं त्याला सुद्धा वारा नाही. उघडं राहावं वाटतं दार पण आडनाच आज्ञा पाळत नाही. उघडं राहावं वाटतं दार पण आडनाच आज्ञा पाळत नाही. अरे सुकून जातात फुलं पण गजरा कुणी माळत नाही. सुकून जातात फुलं पण गजरा कुणी माळत नाही. अरे कॉम्प्युटरचा निळा पडदा जग घरात आणतो आहे. कॉम्प्युटरचा निळा पडदा जग घरात आणतो आहे. पण शेजार धर्म बाजूलाच हुंदके देत कंतो आहे. शेजार धर्म बाजूलाच हुंदके देत कंतो आहे. म्हणे इम्पोर्टेड वस्तूंनी घर माझं नटलेलं. म्हणे इम्पोर्टेड वस्तूंनी घर माझं नटलेलं. पण पुस्तकांचं गाव मात्र घरातनंच उठलेलं. पुस्तकांचं गाव मात्र घरातनंच उठलेलं. खोलावं वाटतं मन पण शब्दात अडकत आहे. खोलावं वाटतं मन पण शब्दात अडकत आहे. गावाकडचा वाडा मात्र आपलं माणूस हुडकत आहे. गावाकडचा वाडा मात्र आपलं माणूस हुडकत आहे. आपलं माणूस हुडकत आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री संतोष काळे जे कवी आहेत त्यांचे सोनेरी काळ, घुसमट, यानंतर सर तुमचे शब्द आणि कुशीत घेते माती अशा अनेक कविता आपण ऐकल्या आणि बऱ्याचशाच कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ए हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. मित्र हो, अशा आनंदमय शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि मित्रपरिवाराला जर पाठवायचे असतील तर एवढंच करा, 8 दिवस अगोदर त्यांचा एक फोटो आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायला विसरू नका. आयुष्यमान भव या माय टीव्हीच्या कार्यक्रमासाठी दररोज सकाळी 8, दुपारी 1 आणि रात्री 10 वाजता पाहत राहा माय टीव्हीचा आयुष्यमान भव हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लेखनी माझी या कार्यक्रमामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत श्री संतोष काळे जे कवी आहेत आणि त्यांच्या आता शिवार, यानंतर आयुष्याचं पुस्तक आणि हात ह्या सुद्धा कविता आता आपण ऐकूया. आता मी माझी शिवार नावाची कविता आपणापुढे सादर करतोय. मित्रो, शिवार आणि माती हे माणसाच्या जगण्याचं एक समृद्धीचं द्योतक आहे. ते एक प्रतीक आहे. ज्यावेळी पायाला माती लागते आणि शिवारामध्ये आपण निळं आभाळ माथ्यावर घेऊन हिंडतो आणि ही झाडं आपण पाहतो, त्यावेळी एक जगण्याची वेगळीच उर्मी, ही वेगळीच उर्मी आपल्याला येते. आणि मग ती उर्मी आपल्याला काहीतरी त्यामध्ये आपल्याला लिहितं करते, आपल्याला शब्द देते आणि त्या शब्दातून कविता, कथा आणि कादंबरी याचा जन्म होतो. तशा माझ्या शिवार या कवितेचा जन्म झाला. ती कविता अशी होती: हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला. हिरवी राने पिवळी पाने शब्द असतात संगतीला. अरे कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला. कांदा भाकर अवीट गोडी झाडच बसतात पंक्तीला. फांदीवरचे निळसर पक्षी गाणं गात नाचू लागतात. फांदीवरचे निळसर पक्षी गाणं गात नाचू लागतात. अरे झाडच होते अंकल्पी फुलपाखरं वाचू लागतात. झाडच होते अंकल्पी फुलपाखरं वाचू लागतात. कवटाळून ही हिरवी राने मी मस्त राहतो गावावरती. कवटाळून ही हिरवी राने मी मस्त राहतो गावावरती. माथ्यावरचे निळे आभाळ माझ्याच असते नावावरती. माथ्यावरचे निळे आभाळ माझ्याच असते नावावरती. माथ्यावरचे निळे आभाळ रंग सांडते निळा निळा.
माथ्यावरचे निळे आभाळ रंग सांडते निळा निळा, या मातीचा मी पुजारी या मातीचा मी पुजारी, देवच माझा हा विठू सावळा, देवच माझा हा विठू सावळा. यानंतर मी माझी हात नावाची कविता जी आहे, ही हात नावाची कविता मी आपणापुढं सादर करतोय. मी ज्यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना सांगत राहतो की अरे आपल्याला हा 2 हात आहेत, त्या हातातलं कर्तृत्व जे आहे त्या हातातलं कर्तृत्व प्रचंड आहे. तुम्ही पुस्तकं वाचून काढा, तुम्ही अनेकांची आत्मचरित्र काढून बघा. ज्या माणसांनी त्यामध्ये आपल्या दोन्ही हातांनी आपल्या हातांनी कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, ही माणसं इतिहासामध्ये अजरामर झाली. आपल्याला हात असतात पण आपल्याला हात आहेत हे कळत नाही मित्रांनो. आणि ज्यावेळी आपल्याला हात आहेत हे कळतं ज्याला, त्यावेळी त्या माणसाचं आयुष्य निश्चितपणानं हे समृद्धीमय आणि वैभवशील त्यामध्ये होतं. आणि मग मी विद्यार्थ्यांना मी सांगत राहतो की अरे तुमचे 2 हात आहेत, त्या 2 हातानं कर्तृत्वाची गाथा सिद्ध करा. तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे हे आयुष्य उज्ज्वल करा. आणि मग त्या 2 हाताची कविता मी आपणापुढं त्यामध्ये सादर करतो. ती कविता अशी होती: कधी कधी आपलं मन आपल्याशी जुळत नाही, कधी कधी आपलं मन आपल्याशी जुळत नाही, आपल्याला हात असल्याचं लवकर कळत नाही. कधी कधी आपल्याला हात असल्याचं लवकर कळत नाही, तिन्ही त्रिकाळ हात आपल्याजवळच असतात. अरे तिन्ही त्रिकाळ हात आपल्याजवळच असतात, घडी घालून निवांतच बसतात, घडी घालून निवांतच बसतात. मग कुणीतरी एक सांगून जातं, अरे हलवीत जा हात, खाली चांदण्या पडतील आकाशातल्या. अरे हलवीत जा हात, खाली चांदण्या पडतील आकाशातल्या, वाटा सापडतील तुला दडलेल्या नकाशातल्या, वाटा सापडतील तुला दडलेल्या नकाशातल्या. पैठणीतला धागा हातांनी सांधलेला, अरे पैठणीतला धागा हातांनी सांधलेला, अरे मुमताजसाठी ताजमहालसुद्धा हातांनीच बांधलेला, मुमताजसाठी ताजमहालसुद्धा हातांनीच बांधलेला. अरे हातांची तुला काय सांगू कीर्ती, अजिंठ्याच्या पाषाणातून रडतात हसतात मूर्ती. अरे अजिंठ्याच्या पाषाणातून रडतात हसतात मूर्ती. अरे थोटकेच हात पण नंदनवन घडवून गेले, थोटकेच हात पण नंदनवन घडवून गेले. अरे माणूस मनाच्या गाभाऱ्यात बाबा आमटे देव झाले, अरे माणूस मनाच्या गाभाऱ्यात बाबा आमटे देव झाले. ज्याच्या त्याच्या हातांना कर्तृत्वाची मुभा आहे, अरे ज्याच्या त्याच्या हातांना कर्तृत्वाची मुभा आहे. हातानीच फेकली वीट विठ्ठल त्यावर उभा आहे, हातानीच फेकली वीट विठ्ठल त्यावर उभा आहे. नशीब नशीब म्हणत कधी धावायच्या नसतात धाई दिशा, नशीब नशीब म्हणत कधी धावायच्या नसतात धाई दिशा. अरे हात चाकतात आपल्या आयुष्याचा नकाशा, हात चाकतात आपल्या आयुष्याचा नकाशा, हात चाकतात आपल्या आयुष्याचा नकाशा. हा नकाशा ज्यावेळी आपल्या आयुष्याचा आखला जातो त्यावेळी माणसानं जे जे आपल्या वाट्याला आलेलं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जसं येईल त्या पद्धतीनं सिद्ध करायला हवं. आज आपण त्यामध्ये बघतो की माणसांच्याकडं त्यामध्ये जी काही उर्मी असावी लागते ती उर्मी आपल्याला त्यामध्ये स्वस्थ ज्याला बसू देत नाही ती माणसं पुढं येतात. आणि मग जेवढं आपल्याला वाट्याला आलेलं आहे तेवढं सिद्ध करणं ही आपल्या एक मनाची प्रगल्भता असते. मला त्यामध्ये अनेक जण तक्रारीचा पाढा वाचत राहतात माझ्यापुढं. मी त्यांना सांगतो की अरे तक्रारीचा पाढा वाचण्यामध्ये कुठलं रहस्य नाही आणि कुठला शौर्यपणा नाही. तुम्हाला जी आलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करणं, त्या परिस्थितीवर विजय मिळवणं आणि जेवढं आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आलेलं आयुष्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सिद्ध करणं, यालाच त्यामध्ये मनाची विशालता म्हणतात, यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात. आणि मग मी त्यांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या माणसांना ती कविता मी सांगत त्यामध्ये राहतो की अरे जेवढं अंगण पायाखाली तेवढं तरी नाचावं, जेवढं अंगण पायाखाली तेवढं तरी नाचावं. आयुष्याचं सुंदर पुस्तक मनापासून वाचावं, आयुष्याचं सुंदर पुस्तक मनापासून वाचावं. अरे झाडाच्या इशाऱ्यात पावसाचं येणं असतं, अरे झाडाच्या इशाऱ्यात पावसाचं येणं आहे.
प्रत्येकाच्या मनात एक दडलेलं गाणं आहे. प्रत्येकाच्या मनात एक दडलेलं गाणं आहे. अरे गाणं गावं साऱ्यांनी गळ्यासाठी अडू नये. गाणं गावं साऱ्यांनी गळ्यासाठी अडू नये. कुणाच्याही वाटेवर काटा म्हणून पडू नये. कुणाच्याही वाटेवर काटा म्हणून पडू नये. हिरवे पिवळे रंग झाडाकडून घ्यावेत. हिरवे पिवळे रंग झाडाकडून घ्यावेत. दोन डोळे झाडांसाठी कायमचेच द्यावेत. दोन डोळे झाडांसाठी कायमचेच त्यामध्ये द्यावेत. एक कला शिकून घ्यावी जगणं खूप सोपं होतं. एक कला शिकून घ्यावी जगणं खूप सोपं होतं. आणि निळं निळं आभाळसुद्धा भेटण्यासाठी खाली येतं. निळं निळं आभाळसुद्धा भेटण्यासाठी खाली येतं. अरे डोळ्यापुढं धरावं पुस्तक सूर पडावेत कानावर. अरे डोळ्यापुढं धरावं पुस्तक सूर पडावेत कानावर. जीवापाड प्रेम करावं सळसळ त्या रानावर. जीवापाड प्रेम करावं सळसळ त्या रानावर. वेचलेल्या फुलांना धुमारे सुगंधाचे यावेत. वेचलेल्या फुलांना धुमारे सुगंधाचे यावेत. आणि प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावेत. प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावेत. प्रत्येकाचे हात चंदनाचे व्हावेत. आता मी माझी झाड नावाची कविता जी आहे ही आपणापुढं सादर करतोय. आपण झाडं बघतो आणि झाडं बघितल्यानंतर आपल्या मनालासुद्धा एक आल्हाददायक वाटतं. पण आज आपण झाडांची किती कत्तल करतो हे तुम्ही सगळीकडून बघत असाल. पण झाडं ज्यावेळी अशी कापली जातात त्यावेळी मन वेदनेनं विव्हळतं. कारण इतकी मोठी झाडं आभाळाचं ओझं पेलणारी, पाऊस पाणी सांडणारी, सगळ्यांना गार सावली देणारी, सगळ्यांना फळं देणारी आणि आपल्या आईगत माया त्यामध्ये करणारी ही झाडं जी आहेत ही झाडं आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्यालासुद्धा त्यामध्ये या झाडांची ज्यावेळी त्यामध्ये तोडणी केली जाते त्यावेळी मन विव्हळतं. आणि त्या विव्हळलेल्या मनातून शब्द त्यामध्ये येतात. आणि मग शब्दांची कविता जी आहे ही वेदनेतून जन्माला येते. अशीच एक कविता. झाडं निरागस सुंदर मग का घालावेत घावावरती घाव. झाडं निरागस सुंदर मग का घालावेत घावावरती घाव. अरे रानातूनच उठून जाईल किलबिलणारा हिरवा गाव. रानातूनच उठून जाईल किलबिलणारा हिरवा गाव. अरे किलबिलत राहतो गाव म्हणून तर रानं जागी होतात. किलबिलत राहतो गाव म्हणून तर रानं जागी होतात. फुलाफळांच्या देशात फुलपाखरांचे दूत येतात. फुलाफळांच्या देशात फुलपाखरांचे दूत येतात. अरे झाडं लावून बघावीत मजा असते न्यारी. झाडं लावून बघावीत मजा असते न्यारी. एक झाड जगवणं अरे पंढरीची असते वारी. एक झाड जगवणं पंढरीची असते वारी. अरे हिरवळलेली रानं मग माझ्या डोळ्यात साठून राहतं. हिरवळलेलं रान हे माझ्या डोळ्यात साठून राहतं. आईसारखं झाडच मला कडेवर उचलून घेतं. आईसारखं झाडच मला कडेवर उचलून घेतं. ही झाडांची जी महती आहे हा झाडांचा जो काही त्यामध्ये हा सहवास आहे तो सहवास मला नेहमी लाभत असतो. आणि झाडांचा सहवास लाभल्यानंतर मला हे झाडं जी आहेत ही झाडं मला शब्दांची प्रेरणा देतात. आणि शब्दांच्या माध्यमातून मग मी कविता त्यामध्ये गातो. आणि कवितेसाठीच त्यामध्ये फक्त एवढंच त्यामध्ये तिथं कवितेसाठी त्यामध्ये म्हणतो की अलगत येतात शब्दांची फुलपाखरं. हळव्या मनाला ती जाग आणतात. अलगत येतात शब्दांची फुलपाखरं हळव्या मनाला जाग आणतात. वेदनेच्या हुंकाऱ्यातून कविता जन्माला येतात. वेदनेच्या हुंकाऱ्यातून कविता जन्माला येतात. सर खरंच आज तुमच्या आयुष्याचं पुस्तक आणि झाडांचं जे काही आपल्या मनुष्य जीवनामध्ये जे महत्त्व आहे निसर्गाचं हे आपल्या असंख्य कवितातून आपण सांगून दिलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीनं इथं कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाल्या आहेत. आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया MyTV प्रस्तुत कार्यक्रमामध्ये मला कविता सादर करण्याची मला संधी दिली, मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सांगली मीडिया MyTVचे अत्यंत मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद.
प्रेक्षको, आत्ताच आपण श्री संतोष काळे जे कवी आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरती कविता पण ऐकल्या. सर, तुमचे शब्द असेल, घुसमट असेल, यानंतर आपल्या निसर्गाला किती महत्त्व आहे, झाडं आपणाला काय काय देतात आणि झाडाच्या वेदना काय काय असतात हे एक कवीच समजू शकतो, म्हणजेच कवीचं मनच समजू शकतं. आणि आपल्या निसर्गात पाहणं अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णनसुद्धा आपल्या वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून, या कवितेच्या माध्यमातून करत असतात. आणि कवी शब्दाला अमरत्व प्राप्त करत असतात. आणि कविता म्हणजे हे ज्ञानपुष्पाचं अत्तर देण्याचं काम हे आपले कवी आणि कवयित्री करत असतात. तर अशा अनेक कवी आणि कवयित्रींना घेऊन येते लेखणी माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल.